चवळीच्या शेंगांची भाजी. आज आपण बघणार आहोत चवळीच्या शेंगांची भाजी कशी करायची ते अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये. प्रथम चवळीच्या शेंगा घेऊन त्या धुवून घ्यायच्या. एक कांदा, एक टोमॅटो हे दोन्ही बारीक चिरून घ्यायचे. गॅसवरती कढई गरम करून 2 चमचे तेल टाकून पहिल्यांदा मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता 4-5 पाने टाकायची. तत्पूर्वी मी दीपाली, फोडणी लाडूज किचनमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. तडतडू द्यायची. पहिल्यांदा तेल गरम करायचं. आपण जर माझ्या रेसिपी पाहत असेल तर आपण छान छान रेसिपी आपल्याला. मोहरी तडतडली की त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा की पहिल्यांदा नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. कढीपत्ता टाकणार आहोत. कढीपत्ता जळून नाही द्यायचा. लगेच कांदा परतून घ्यायचा. कांदा टाकला. कांदा परतला की कांदाही परतून घ्यायचा व्यवस्थित. ब्राऊन कलरला परतून घ्यायचा. मग आपण त्यात टोमॅटो, हळद, मिरची पावडर, लाल तिखट, जिरे पावडर, धनेपूड, आले लसूण पेस्ट, मीठ टाकणार आहोत. आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. एकजीव झालं की व्यवस्थित 4-5 मिनिटं परतून घ्यायचं व्यवस्थित. ते 3-4 मिनिटं परतून घ्यायचं. कांदा आणि टोमॅटो शिजला की आपण भाजी टाकायची. भाजी टाकल्यानंतर ती सुद्धा व्यवस्थित एकजीव करून घ्यायची. पण त्यात पाण्यात व्यवस्थित एकजीव करून घेतली. भाजी खालीवर करून घेतली की आपण त्यावरती एका भांड्यामध्ये पाणी ठेवणार आहोत. ही भाजी आपण वाफेवरच शिजवणार आहोत. त्यामुळे ह्यात पाणी घालायची काहीच गरज नाही आहे. कुठलीही भाजी शिजवताना पाणी नाही घालायची. एका प्लेट वाफेवरच शिजवायचं तरच त्या भाजीची वरती चव लागते. एका प्लेटमध्ये प्यायचं पाणी टाकायचे. थोडं पाणी आटल्यावरच समजायचं की भाजी शिजलेली आहे. म्हणजे ही भाजी वाफेवरती 5-7 मिनिटं तरी मंद गॅसवरती, म्हणजे बारीक गॅसवर ठेवायची आहे. आणि 5-7 मिनिटांनी परत चेक करायचं भाजी शिजली का नाही. ते भाजी शिजली तर परत वाफेवरच शिजवायची. चॅनलला सबस्क्राईब जर तुम्हाला आवडत असेल तर त्यात तुम्ही शेंगा कुठेही घालू शकता. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडलीच ना किंवा कमेंटमध्ये लिहा. मी दीपाली, लाडूज किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सुगंधही छान येतोय भाजीचा. आणि भाजी आपली तयार झालेली आहे. भाकरी बरोबर, चपाती बरोबर खाल्ली तरी छान.